बाईच्या नखापासून केसापर्यंत मला जर विचारलं तुला काय आवडतं, मी सांगेन तिचे केस. हा, हसू नका, मला आता टक्कल पडलाय, पण बाईचे केस. तर सांगायचं तात्पर्य, कुटुंब रंगलंय काव्यात असा एक विसुभाऊ बापट यांचा एक 3 तासाचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये मराठवाड्याच्या कुठच्या तरी एका आडगावात राहणाऱ्या कवीची एक कविता ते विसुभाऊ बापट सादर करायचे 20 वर्षापूर्वी. आता मला ती फारशी आठवत नाही आहे, पण निमित्त इथे आहे आणि कांचन कीर्तीने सांगितले की ती कविताच घे. तर बघू, जशी आठवते तशी मी माझ्या परीने सादर करतो. SSCत मी बसलो होतो प्रथम परीक्षेस, एकाग्रतेने पेपर सोडवा आदेश उपदेश. पहिली घंटा पहिला पेपर क्षणाव चुक्याचा, अन माझ्या पुढे नंबर होता शुभदा जोशी. अरे मानेला मग हिसडा देऊन नकळत सवयीने लिहू लागली पेपर जेव्हा ती पानेच्या पाने. अरे मऊ रेशमी मोहक काळा केसांचा भार ग, तिचा त्या क्षणी येऊन पडला माझ्या हातावर. झालं काय, मी पेपर लिहित होतो, केसांचा संभार माझ्या हातावरून पडल्यावर माझी काय अवस्था झाली. 3 तास मी एकचित्त हो तिच्या शेपट्यात, लिहिली नाही एक ओळ मी उभ्या पेपरात. शेवटची ती काय असू नका, शेवटची ती घंटा होता आल भानावर. जगणे आता कळले मजला गावी शेतावर. काय करणार, SSC नापास. केसानं या गळा कापला असे जरी माझा, प्रीत शेपट्या बैलांच्या परी घुमतो हा राजा. म्हणजे आता हातामध्ये बैलांच्या शेपट्या आल्या. मोठेवरती केस शेतावरती माझी उपजीविका, मोठेवरती शेतावरती माझी उपजीविका. मी झालो ज्ञानास पारखा. अरे शुभदा जोशी आज असे एक प्रख्यात प्राध्यापक.